2026च्या कर्जमाफीच्या योजनेत ज्या अनेक अटी शर्ती राज्य सरकारने लावलेल्या होत्या, त्यापैकी दोन प्रमुख अटी शर्ती ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते, जे प्रचंड आंदोलन महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं झालं. किसान सभा, वेगवेगळ्या शेतकरी संघटना आणि शेतकरी नेते, त्याचबरोबर विरोधी पक्षातले अनेक नेते यांनी आवाज उठवला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने या दोन अटी शर्ती रद्द करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचं आणि आंदोलनाचं म्हणणं अशा प्रकारे ऐकून घेऊन जो सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारने अंशतः दिलेला आहे, त्याबद्दल राज्य सरकारचं किसान सभेच्या वतीनं मी अभिनंदन करतो. या दोन अटी शर्ती रद्द केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं आभार व्यक्त करतो. 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता, मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं कर्ज पुन्हा थकलं, त्यामुळे ते 2026 मध्ये परत कर्जमाफीमध्ये पात्र ठरत होते. अशा शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयेच कर्जमाफी मिळणार होती. मात्र या निर्णयामुळे आणि आंदोलनामुळे आता त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहे, त्यांना 2026 आणि 27 मध्ये सुद्धा नियमित कर्ज फेडल्याचा पुरावा सादर करावा लागणार होता. ती अट सुद्धा राज्य सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेली आहे. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. इतर अटी शर्तींचा सुद्धा आगामी काळात सरकार सकारात्मक विचार करेल. तूर्त ह्या दोन अटी शर्ती सरकारने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागे घेतलेल्या आहेत. याबद्दल किसान सभेच्या वतीनं राज्य सरकारचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो.